काय? काव्याला क्षणभर वाटलं तिने काहीतरी चुकून ऐकलं, पण तिच्या चेहऱ्यावर उमटलेली धक्का बसल्यासारखी प्रतिक्रिया तिच्या मनात चाललेल्या विचारांची साक्षी देत होती. टेबलच्या दुसऱ्या टोकावरून विकास तिला हलकसं स्मित करत पाहत होता. अर्थात, जर तुला वाटतं की हे सगळं योग्य आहे तर विसर जा मी काय बोललो. त्याच्या पाठिंब्यावर, त्याच्या मदतीने तुला हवी ती गोष्ट मिळू शकते जर तू आज्ञाधारक राहिलीस. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलीस तर तो अर्ध गायकवाड कुटुंबाचं साम्राज्य पण खर्च करेल, फक्त तुला जगातील सर्वोत्तम डिझायनर बनवण्यासाठी. आज्ञाधारक आणि म्हणण्याप्रमाणे वाघ हे शब्द काव्याच्या कानावर काटा आणणारे होते. ती अचानक उठून उभी राहिली. माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही. कृपया मला त्रास देऊ नका. विकास, हा तू मला संपर्क कसा करायचा हे माहिती आहेस. जेव्हा शहाणपण येईल तेव्हा फोन कर. विकासचा उपरोधिक आवाज तिच्या मागून घुमत राहिला. काव्या झपाट्याने मीटिंग रूममधून बाहेर पडली आणि स्वतःच्या डेस्कवर आली. सानिका अजूनही तिच्या टेबलावर काहीतरी गप्पा मारत बसलेली होती. इतर सहकारी तिला आश्चर्याने किंवा ईर्ष्येने पाहत होते, तर काहीजण कामावर जात असल्यासारखे चेहऱ्यावरची नजर टाळत पुढे चालले होते. काव्याने अध्यक्ष जाधवकडे नजर टाकली आणि त्यांची नजर तिला भिडली, पण ते ताबडतोब नजर चुकवून वळले. काव्याचं मन थोडं खिन्न झालं. तिने आपला लॅपटॉप उचलला आणि त्याच्या टेबलकडे गेली. अध्यक्ष साहेब, मी आता घरी जाते. जरा थोडी तब्येत नरम वाटते. हो, आमचं ऑफिस फारसं सक्तीत नाही. घरी जावंसं वाटतं असेल तर निघ. नक्की, जाधवांनी सौम्य हसू करत उत्तर दिलं. काव्याच्या चेहऱ्यावर हलकासा विचार उमटला, पण ती काही न बोलता निघून गेली. दिव्याकडे पोहोचल्यावर, अगं तू इथे एवढा वेळ काढलास भेटायला? दिव्याने आश्चर्याने विचारलं. शिवायने आमचं ऑफिस विकत घेतलंय, तुला माहीत असेल, काव्याने थेट सांगितलं. हो, त्याला तुझं टॅलेंट भारी वाटलं म्हणे, म्हणून कंपनी विकत घेतली. म्हणूनच मला वाटलं तो माणूस तरी बरा आहे. काव्याच्या हातांनी थोडं थरथरणं सुरू झालं. माझ्यासाठी नाही, तो ऑफिस रुद्रसाठी विकत घेतलं का हे शोधून देशील? काय म्हणतेस? म्हणजे त्याने खोटं बोलून सांगितलं की कंपनी त्याने विकत घेतली, पण प्रत्यक्षात रुद्रसाठी घेतली आणि तुला दिली. रुद्र खरंच उदार आहे. काव्याने कटू हसू केलं. हो, फारच उदार आहे. तिला कल्पनाही नव्हती की ती त्याच्या आयुष्यात इतकी महत्त्वाची आहे की त्याने तिला फसवण्यासाठी एवढं काही केलं. रुग्णालयात आज पुन्हा आलीस शोभा? काव्याच्या सावत्र आईने उपहासाने विचारलं. जणू काही ती तिच्यावर नजर ठेवते. काव्याने तिचं दुर्लक्ष करत आजीशी बोलायला सुरुवात केली. आजी, मी आता नेहमी येईन. आणि हो, बाबांना मी ऑपरेशनसाठी पैसे ट्रान्सफर केलेत. तुम्ही काळजी करू नका. पण काय पैसे? आजी अचंबित झाल्या. काव्याने नजर वळवली आणि शोभाचा चेहरा एकदम बदलला. कदाचित तू त्या पैशाचं काही दुसरं उपयोग केलंस नाही ना? काव्याने थेट टोला लगावला. काय बोलतेस ग? फक्त 3 कोटीच तर आहेत. एवढं काय? शोभाने तिरकस बोलण्याचा प्रयत्न केला. आजीला त्या क्षणी समजलं. माझ्या ऑपरेशनचे पैसे तू भरलेस? काव्या, बाळा, तू तर अजून खूप तरुण आहेस. हे ओझं तुला नको. आजी, तुमच्यासाठी मी काहीही करेन, पण हे पैसे खरंच तुमच्याच आरोग्यासाठी लागेल. एवढं समजलं तरी मला शांती मिळेल. काव्याने त्या वाक्यातून स्पष्ट दाखवून दिलं, तिने मदत केली आहे आणि तिचं ओळखली जावी हे तिला हवं होतं. सायंकाळच्या सुमारास काम काही नाहीये आज. आजी, तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडते. तुम्ही मला हकलताय का? काव्याने मिश्किलपणे विचारलं. आजी हसल्या. तसं नाही बाई. इतक्यात तिचा फोन वाजला. तू अजून आलीस नाहीस का? कंपनीने अडवून ठेवलंय का? रुद्रच्या आवाजात टिपिकल अधिकार होता. जणू सगळ्यांवर त्याचा हुकूम आहे. नाही, माझ्या काही वैयक्तिक गोष्टी आहेत. तुला जेवायचं असेल तर एकट्यानं बघ. तुझ्या घरामध्ये स्वयंपाकाची कमतरता नाही, काव्याने सांगितलं. ठीक आहे, मग नंतर भेटू. एवढंच म्हणत त्याने फोन ठेवला. रुद्रची संशयास्पद हालचाल. रुद्रने शेवटी माधवला फोन केला. काव्या कुठे आहे? सर, ती हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला आठवलं काव्याच्या आजीचं ऑपरेशन. पण ते एवढा वेळ तिथे का थांबते? मी तर आधीच पैसे दिले होते. त्याच्या मनात शंका उमटली. काव्या त्याला पुन्हा फसवत आहे का?
शांत खोली आता रिकामी आणि थंड वाटत होती. शेवटी त्याने गाडी मागवली आणि हॉस्पिटलकडे निघाला. हॉस्पिटलमध्ये आजी काव्याकडे पाहून विचार करू लागल्या. काव्या, तू कुणाशी भांडलीस का गं? परत जायचं नावच नाही. नाही गं आजी, काही नाही. तू प्रेमात आहेस का गं? काव्याच्या गालावर लाज उमटली. कसलं प्रेम गं? काही नाही असं. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. कुठल्या वॉर्डमध्ये आहे तुझी आजी? मी हॉस्पिटलमध्ये आलोय. रुद्राचा थेट प्रश्न. काय? तू हॉस्पिटलमध्ये? कोण म्हणालं तुला यायला? मला थांबवणं आता उशीर झालाय, तो म्हणाला आणि थेट वॉर्डकडे निघाला.